भद्रावती तालुक्यातील बेलोरा गावाजवळ कोळसा खाणकाम करणाऱ्या अरविंदो रिअलिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीविरुद्ध नागपूर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। बेलोरा गावाचे पुनर्वसन न करता अरविंदो कंपनीला कोळसा खाणकामाची परवानगी दिल्याच्या आरोपांवरील याचिका स्वीकारत न्यायालयाने महसूल विभागाच्या 8 वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटीस बजावून त्यांना त्यांचे स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले। बेलोरा येथील रहिवासी सुधाकर मत्ते आणि इतर पीडित शेतकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते विनोद खोब्रागळे यांच्या मदतीने उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली। या कार्यक्रमाची दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती विकास परिषदेचे महासचिव डॉक्टर देवराव होडी यांनी विनोद खोब्रागळे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले। चंद्रपूर जिल्ह्यातील कोसंबी या गावातील गेल्या 40-50 वर्षापासूनचा आदिवासींचा लढा आज माननीय आमचे खोब्रागळे तलाठीजी आणि आत्रामजी या लोकांनी या ठिकाणी जिंकलेला आहे। सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो। गेल्या 40-50 वर्षापासून आदिवासींच्या तो कोसंबीच्या जमिनीच्या संदर्भात माननीय आयुक्त नागपूर विभागाचे यांना त्यांच्या शेतकऱ्यांच्या फेवरमध्ये निर्णय दिलेला आहे। म्हणून मी त्यांचं खूप अभिनंदन करतो आणि खोब्रागळेंचं आणि आत्रा साहेबांचं आणि सर्व शेतकऱ्यांचं मी खूप अभिनंदन करतो। ते संविधानाचे अभ्यासक आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यामधील जे अरविंदो कंपनी आहे हैदराबादची, ती बेलोरा येथे नियमबाह्य बेकायदेशीरित्या मागील 4 वर्षापासून अवैध कोळशाचे उत्खनन चालू आहे आणि अवैध उत्खनन करणे हा दखलपात्र गुन्हा असल्यामुळे तिथल्या 11 गावातील बेलोरासह 11 गावातील शेतकऱ्यांच्या जे रस्ते आहे जाण्या येण्याचे ते त्यांनी उद्ध्वस्त करून टाकलेले आहे। अवैध कोळसा काढत आहे। आम्ही तहसीलदार, रेडिओ कलेक्टर, कमिशनरला तक्रारी केल्या, मात्र त्यांनी कोणत्याही तक्रारीची दखल घेतली नाही आणि त्यांनी एका दिवसामध्ये 7/12 शेतकऱ्यांच्या नावाच्या 7/12 आपल्या नावाने करून टाकलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये इथले महसूल प्रशासनाने बोगस दस्तऐवज तयार करून त्या कंपनीच्या नावाने जे दिल्ली हायकोर्टाचा संदर्भ दिला आणि ती दिल्ली हायकोर्टाचा जो संदर्भ दिला तो बिहारच्या संबंधामध्ये होता आणि असे बोगस दस्तऐवज तयार करून ती कंपनी अवैध कोळशाचे उत्खनन करीत आहे। त्या संदर्भामध्ये आम्ही बेलोरा गावाशी मिळून मी स्वतः एक अर्ज दाखल केला आहे, अपील दाखल केलं आहे। माननीय जिल्हाधिकारी महोदयाकडे अपील दाखल केले आहे। त्यांच्याकडे आता 20/5ला सुनावणीसाठी लागली आहे। त्यानंतरसुद्धा ती कंपनी ऐकत नसल्यामुळे आम्ही सर्व बेलोरा गावातील लोकांना घेऊन मी तिथले जे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आमचे वकील आहेत रेणुका सिरपूरकर मॅडम यांच्या माध्यमातून जनहित याचिका दाखल केली। 23 तारखेला 23/4ला त्या जनहित याचिकेमध्ये सुनावणी झाली आणि त्या अरविंदो कंपनीसह तहसीलदार, रेडिओ कलेक्टर, कमिशनर, सेक्रेटरी महसूलचे यांना माननीय न्यायमूर्तीचे नितीन सांबरे साहेब तसेच वृषाली जोशी मॅडम यांच्या खंडपीठाने त्यांना नोटीस इश्यू केलेले आहे आणि 8/5/2025ला त्यांना 2 आठवड्यामध्ये उत्तर देण्यासाठी सांगितलेले आहे आणि यामुळे आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक मोठी खळबळ माजलेली आहे। कारण अशा कंपन्या एकच नाही तर अनेक कंपन्या अशा बोगस काम करत आहे। मात्र ही अरविंदो रिअलिटी कंपनी जी आहे हे बेलोऱ्यासह 11 गावातील जे जाण्या येण्याचे रस्ते आहे, पांढरण रस्ते उद्ध्वस्त केलेले आहे, त्यांच्या मंदिरं उद्ध्वस्त केलेले आहे। अशा प्रकारे त्यांना पूर्ण वंचित केले आहे। त्यांची रिहेबिलिटेशन नाही केलं, रिसेटलमेंट नाही केलं, ही आम्ही मागणी केलेली आहे की त्या बेलोरा गावाचे पुनर्वसन करा, पुनर्स्थापना करा, त्यांना योग्य मोबदला द्या आणि ज्याप्रमाणे इथले एका पॅनड्राई व्यक्तीला 1 करोड रुपये एकरप्रमाणे 2012मध्ये त्यांना मोबदला दिला त्याप्रमाणे आज 2025 चालू असल्यामुळे कमीत कमी त्यांना 5 करोड रुपये एकरप्रमाणे मोबदला देण्यात यावे, त्यांचे रिहेबिलिटेशन करण्यात यावे, त्यांचे रिसेटलमेंट करण्यात यावे आणि त्यांच्या घरपीच्या लोकांना चांगली एक नोकरी मिळण्यात यावी अशी आम्ही मागणी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे केलेली आहे आणि माननीय न्यायाधीश महोदयांनी न्यायमूर्तीने सर्व ऐकून कंपनीला तहसीलदार, रेडिओ कलेक्टर, कमिशनर, सेक्रेटरी यांना नोटीस इश्यू केलेली आहे आणि 8/5ला त्यांना उत्तर देणे आहे।